नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शपथपत्र आणि बक्षीसपत्र या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि हे दोन्हीही पत्र कशा संदर्भात वापरतात येतात, तर याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तर आपल्याला प्रश्न पडलाच असेल, हे शपथपत्र आणि बक्षीसपत्र कशासाठी वापरतात. तर याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तर शेतकरी बांधवांनो, तर हे दोन्हीही पत्र आपण कोणत्या कोणत्या कामासाठी वापरता येतात तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तर आपणास अजून कोणत्या योजनेसंदर्भात जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच कमेंट करून सांगा. ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो, तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला. तर शेतकरी बांधवांनो, तर शपथपत्र एखादी व्यक्ती एका विशिष्ट विधानासाठी सत्यता आणि प्रामाणिकपणाची शपथ घेते. तर बक्षीसपत्राद्वारे कोणतीही व्यक्ती स्वतःची मालमत्ता दुसऱ्याला विना मोबदला ही दान करते. तर शपथपत्र हे सत्यता पडताळणीसाठी वापरले जाते, तर बक्षीसपत्र हे मालमत्ता हस्तांतरणासाठी वापरले जाते. तर शपथपत्र यांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर याचा जो उद्देश आहे, एखाद्या विशिष्ट विधानासाठी सत्यता किंवा खरंच असल्याची गवाही देणे. त्याचे स्वरूप काय आहे शपथपत्राचं? यात शपथ घेणारी व्यक्ती प्रतिज्ञा करते की तिने दिलेली माहिती खरी आहे. त्याचा वापर कशासाठी करता येतो? कायदेशीर प्रक्रिया, ओळखपत्र मिळवणे इत्यादीमध्ये वापरलं जातं. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एका व्यक्तीच्या जन्माचा दाखला हरवला असेल तर तो परत मिळवण्यासाठी जन्माच्या तारखेची सत्यता सिद्ध करण्यासाठी शपथपत्र सादर करावे लागते. तर शेतकरी बांधवांनो, तर हे झाले शपथपत्र. आता बक्षीसपत्र, तर या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया. याचे उद्देश काय आहेत? मालमत्ता हस्तांतरण करणे. याचे स्वरूप हे कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे मालमत्ता विना मोबदला दान केली जाते. याचा वापर मालमत्ता कुटुंबियांना किंवा जवळच्या व्यक्तींना दान करण्यासाठी वापरलं जातं. याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर वडिलांनी आपल्या मुलाला जमीन दान करण्यासाठी बक्षीसपत्र नोंदणीकृत करते. तर शेतकरी बांधवांनो, तर कसं वाटलं आजचं एक या संदर्भात व्हिडिओ, शपथपत्र आणि बक्षीसपत्र? तर असेच आपल्या चॅनेलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.